वास बुद्धी ज्ञानाने आनंदाचे ध्यास अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्रावरून निर्मिती देवी कुबेर तैसेची जो सर्वज्ञान दया घन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण विद्यमान मधुमती उद्देशे त्याचे अज्ञान भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी डायना सर्प जगत ते ब्रह्म व्यक्तशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम ओज प्राप्ती कारणे भजावा राम हो विचारे आत्मा काम तरी नवन कोणा करावे म्या पुंडरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समसंत की जय. कोण सांगताय अभ्यास केले नवीन नवीन कोणी केला का? आदिनाथ महाराज 400 ताई गवळी ताई नाही त्या दुसऱ्या गवळी ताई नाही इकडं ओंकार नाही केला सांगता नाही एवढं प्रयत्न करत जा मात्र 4-6 ओळी का आहे ना पाठ करून सांगायला पाहिजे. बाकीचे नियमित करणारे करतील चैतन्य तर नेहमीच करतो सांगा. चैतन्य नाही केलं का सांगा सुरू येत आहे. ख्यात्यांचा विचार चाललेला आहे आपला. 6 ख्यात्यामध्ये ख्याती म्हणजे प्रतीती रज्जूच्या ठिकाणी सर्पाची जी प्रतीती आलेली आहे ती 6 लोकांना 6 प्रकाराने आली. त्यातले पहिले जे आहेत ते असत ख्यातीवादी आहेत, माध्यमिक मताचे शून्यवादी. ते म्हणतात सर्पही असत आहे आणि रज्जूही असत आहे. हे असं ज्यांचं मत आहे त्यांना शून्यवादी म्हणतात. त्यांच्या मताचं खंडन करणारे त्यांचेच योगाचार मताचे बौद्धवादी विज्ञानवादी बौद्ध. तर त्यांनी आत्मख्याती सांगितली. अर्थात बाहेर दिसणारे जगत बाहेरचं तसं दिसत नाही तर बुद्धीच पदार्थांचे आकार धारण करते म्हणून बुद्धीच आत्मा आहे असं मत मांडलं होतं. त्यांच्या मताचं खंडन बुद्धी क्षणिक मानली त्यांनी. माध्यमिक मताने शून्य केली होती, त्यांनी क्षणिक केली आणि त्याचं खंडन अन्यथा ख्यातीवादी गौतमांनी केलं न्यायशास्त्राचे. ते म्हणतात क्षणिक बुद्धी आत्मा असणं संभवनीय नाही, है ना. कारण मी माझ्या बापाच्या मांडीवर खेळणारा आत्ता पुत्रांना खेळवत आहे अशी दीर्घकालीन प्रतीती क्षणिक बुद्धीच्या ठिकाणी राहणार नाही आणि मताचं खंडन झालं. अन्यथा ख्यातीवाद्यांनी त्यांचे 2 प्रकार सांगितले. बरोबर इथपर्यंत आलंय ना मागचं. आता प्राच्य आणि नव्य यांची मतं सांगा. म्हणजे आत्मख्यातीवाद्यांचं असं मत होतं की आपल्याला जेवढे पदार्थ प्रतीत होतात तर त्यांचा आकार ही बुद्धी धारण करते. तर या बुद्धीच पदार्थांचा आकार धारण करते. मग बुद्धी कशी आहे? क्षणिक आहे असं ते म्हणतात. क्षणिक बुद्धी आहे. मग क्षणिक बुद्धी आहे क्षणभर तर ते वृत्ती म्हणतात. त्या वृत्तीलाच त्यांनी बुद्धी मानलेली वास्तविक पाहता. वेदांती मतामध्ये सुद्धा क्षणिक मानली पण काय वृत्ती आणि ज्ञान निरंतर मानलं. म्हणजे आत्मा नित्य मानला निरंतर मानला पण बुद्धी मानताना त्यांनी कशी मांडलेली आहे? वेदांत्याने बुद्धी नित्य मानलेली आहे आणि यांनी क्षणिक मानलेली. हे आपल्याला जर वेदांच्या पदार्थ चिंतन केलं तर असं लक्षात. मग क्षणिक काय आहे तर वृत्ती. वृत्ती उत्पन्न होते राहते आणि नाश पावते. लगेच नवीन वृत्ती उत्पन्न होते. आत्मा उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही आणि आत्म्या प्रकाशाने बुद्धी प्रकाशित झालेली. हे वेदांत मत आहे. बरं त्याला येईल पुढे येणार आहे तुम्हाला
पण सध्या तरी क्षणिक आत्मा मानणाऱ्यांच्या विज्ञानवाद्यांचं खंडन होईल. सांगा. तर त्यांचं मताचं खंडन करताना अन्य ख्यातीवादी असं म्हणतात की क्षणिक विज्ञान रूप बुद्धी सर्पाचा आकार धारण करते असं जर मानले तर क्षणभरच आपल्याला म्हणजे त्या सर्पाची प्रतीती यायला पाहिजे, पण तिथे बहुत काल येते. रज्जूवरचा सर्प सुद्धा किती काल दिसतो? बहुत काल दिसतो. मग क्षणभर म्हटलं तर क्षणातच प्रतीती यायला पाहिजे होती. क्षणभर आली गेली, क्षणभर आली गेली, असं होत नाही. तर सर्प दीर्घकाल दिसतो म्हणून क्षणिक बुद्धी मानता येत नाही. अजून खंडन आहे त्याचं पुढं. पुढे त्यांनी सांगितले की क्षणिक विज्ञान रूप बुद्धी जर आपण आत्मा मानला तर बाल्यावस्थेमध्ये वडिलांच्या मांडीवर खेळणारा तो मी अशा प्रकारच्या युक्तीच्या द्वारे खंडन तयार होतं. याला म्हणतात युक्ती. युक्ती प्रमाणाने आणि अनुभवाने बोललं जातं. प्रमाण म्हणजे सिद्धांत सांगितले जातात योग्य प्रमाणाच्या द्वारे. युक्ती ही ग्राह्य आहे पण सुतर्क ग्राह्य आहे. त्यातला तर्कालाच युक्ती म्हणतात. असा सुतर्क केलेला आहे. आता काय तर्क केलेला आहे किंवा काय युक्ती ऐका. जो मी बाल्यावस्थेत म्हणजे वडिलांच्या मांडीवर खेळत होतो तर तोच मी आता नातवांना खेळत आहे. अशी म्हणजे प्रत्यभिज्ञा व्हायला नाही पाहिजे, ती तर होते. तर प्रत्यभिज्ञा व्हायला नाही पाहिजे परंतु ती तर होते. युक्ती म्हणजे दृष्टांत पण होतो. युक्ती म्हणजे दृष्टांत. पुढे तर आता तिसरी ख्याती सांगितलेली अन्य त्या ख्याती सांगितलेले. अन्य त्या ख्याती ही सांख्य व प्रभाकर मताचा चितवादी यांची आहे आणि ह्याच्यामध्ये दोन भेद सांगितलेले आहेत. एक प्राच्य नैयायिक आणि दुसरं नव्य नैयायिक असे दोन भेद त्यांनी म्हणजे प्रकार सांगितलेले आहे. तर प्राच्य नैयायिक कोणाला म्हणतात तर गौतम न्यायसूत्र अनुयायी आहेत तर त्यांना प्राच्य म्हणतात आणि नव्य नैयायिक म्हणजे नगरीमध्ये चिंतामणी नावाचे जे ग्रंथकार होऊन गेले तर त्या चिंतामणी ग्रंथावर त्यांच्याच 10 मुलांनी म्हणजे टीका केलेली आहे तर त्यांना नव्य नैयायिक म्हटलेलं आहे. तर प्रथम त्यांनी म्हणजे प्राच्य नैयायिकांचं मत सांगितलेलं आहे की वारुळाच्या ठिकाणी म्हणजे असणारे सत्य सर्पाचे ज्ञान नेत्रदोषामुळे आपल्या समोर असलेल्या रुचीच्या ठिकाणी होते असं म्हणजे त्यांचं मत आहे. ते म्हणतात की फक्त सत्य सर्पाचे स्थान निराळे आणि सत्य सर्प तो वारुळामध्ये. मुळात सर्प राहतो वारुळामध्ये आणि दिसतो कुठं? रज्जूवरील रज्जूच्या ठिकाणी म्हणजे मंद अंधकारात असा तिथं दिसतो तो. म्हणजे स्थानभेद सांगितला त्यांनी. याला शास्त्रामध्ये किंवा पदार्थच सांगितला. रज्जूच्या ठिकाणी सर्प जो आहे तो वारुळस्थ सर्प आहे. त्यांनी कोणाला उचललं? सर्पाला उचललं वारुळातले. याला शास्त्रामध्ये अर्थाध्यास असं म्हणतात. अध्यासामध्ये दोन भाग आहेत. एक पदार्थाचा अध्यास आणि ज्ञानाचा अध्यास. जो हे दोन्हीही अध्यास्तच असतात म्हणजे मिथ्याच असतं. रज्जूवरील सर्परूपी पदार्थ हाही मिथ्या आहे आणि रज्जूवरील सर्पाचं जे ज्ञान आहे तेही मिथ्या आहे. त्या ज्ञानाला ज्ञानाध्यास म्हणतात आणि सर्पाला अर्थाध्यास म्हणतात. या प्राच्य नैयायिकांनी त्याच्यातील अर्थाध्यास घेतलेला आहे आणि रज्जूच्या ठिकाणी जो सर्प प्रतीती आलेला आहे तो वारुळस्थ सर्प आहे असं सांगितलं. ज्ञानाध्यास घेतलेला नाही. आता तोच ज्ञानाध्यास कोणी स्वीकारला तर नव्यांनी घेतला आणि अर्थ नाही म्हटले कारण अर्थ जुळत नाही. कसा जुळत नाही तर तेही सांगतील आता पुढे. आधी अर्थाध्यास ऐका त्यांचा कसा आहे. तर यावरून आपल्याला एक दोष देतात की अन्य ठिकाणी असणाऱ्या वस्तूचे म्हणजे नेत्रदोष आणि अन्य ठिकाणी ज्ञान होणे तर असे अन्य ठिकाणी मानणे हे युक्त नाही म्हणून सांगितलेलं आहे. कारण अन्याचे अन्य ठिकाणी मानणे युक्त नाही. दोष कसा येईल? कारण ते म्हणतात की वारुळाच्या ठिकाणी म्हणजे सापच नाही अन्य पदार्थ हे म्हणजे बरोबर आहे. आता आपण जर एखादं वारुळ पाहिलं रज्जू संध्याकाळी मंद अंधकारात इथं पाहिलं आपण मंद अंधकारात रज्जू टाकून सर्प पाहिलं. रज्जू पडलेला होता सर्प पाहिलं. पण तो म्हणले हा सर्प कुठून आलाय असं जर न्याय या अन्यतावाल्याला विचारलं प्राच्यांना ते म्हटले डोंगरावरतून आलेला म्हणजे सर्प कुठं आहे? डोंगरावर. ठीक आहे आमचा डोंगरावरचा बी आम्ही मानला काही अडचण नाही. डोंगरावर एक वारुळ आहे तुम्हाला माहित नसेल तर मी घेऊन जाईल. त्या वारुळात तिथं तो साप आहे तो इथे दिसतोय म्हणजे
आता वारुळातला साप फक्त सापच दिसायला पाहिजे का त्याच्याबरोबर बाकीचे पडलेले पदार्थ आहेत ते बी दिसायला पाहिजे? हा, ते बी दिसायला पाहिजे. हा. म्हणजे वारुळातल्या त्या सर्पाबरोबर अन्य पदार्थ सुद्धा दिसायला पाहिजेत. तिथलं झाड दिसायला पाहिजे, तिथं असणारे काट्या कुट्या पडलेल्या त्या बी दिसल्या पाहिजेत. तर हे सगळे पदार्थ दिसायला वरती बसा ना, आहे ना जागा. तर त्या ते बी दिसायला पाहिजे, परंतु ते दिसत नाही. नुसता सापच कसा दिसेल? म्हणून याचा भित्त्यादी प्रतिबंध असताना. दुसरी गोष्ट, नेत्र दोषाने सामर्थ्य वाढतं का कमी होतं? आणि तुमचं तर सामर्थ्य वाढलेलं दिसतं. तर या मुद्द्यांच्याद्वारे त्यांनी काय केलंय? खंडन केलेलं आहे. चला, ते म्हणतात की दोष आणि नेत्राचे सामर्थ्य कमी होते. हा. दोष रहित जरी नेत्र असले तरी पडद्याच्या पलीकडे वस्तू आपल्याला दिसत नाही. बरोबर आहे. मग भित्त्यादी प्रतिबंध असतानाही वारुळ भित्त्यादी म्हणजे आता इथं समजा इथे सर्प पाहिला, इथे रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती आली, तर मध्ये किती भिंती इथं किंवा मध्ये प्रतिबंध किती? भित्त्यादी या पदार्थाचा अर्थ प्रतिबंध किती इथं? मध्ये भरपूर आहे. तिकडून इकडे येईलच कसा तो? आणि हे युक्तीला सुद्धा जुळत नाही. युक्तीला सुद्धा जुळत नाही. म्हणून त्या मताचं खंडन झालं. पुढे म्हणून प्राचीन या इथे काय करतात? नेत्रात दोष मानतात आणि भित्त्यादी प्रतिबंध असतानाही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान हे सम्मुख असणाऱ्या रज्जूच्या ठिकाणी होतात असं ते मानतात. पण त्यांचं हे मत अयोग्य आहे असं म्हणजे नववे न्यायिक म्हणतात. बरोबर, हे मत अयोग्य आहे. आता त्यांच्याच पुढचं चिंतन करणाऱ्यांनी म्हणजे येणाऱ्यांनी त्यांच्याच मताचं खंडन करून त्यांनी एक नवीन मत मांडलं. कोणतं ऐका? या सांगा ना. पुढे सांगितले की आता नववे न्यायिकांचं मत सांगितलेलं आहे की नेत्रदोषाने नियाची रज्जू आहे तर तिच्या सर्परूपाने म्हणजे ज्ञान होत असते. म्हणजे अन्याचे म्हणजे दुसऱ्याचं खंडन केल्यावर आपलं मंडन करावं लागतं. म्हणजे आपल्याला त्याच्यात काय, तुमचं मत काय आहे ते बी सांगायला पाहिजे. मग त्या नव्य नायकांनी त्यांचं मत सांगितलं की त्यांच्या मताचं खंडन झाल्या की नेय वास्तविक पाहता रज्जू आहे आणि रज्जूचं सर्परूपाने भ्रम होताना दिसतोय. बरोबर आहे? म्हणून तो वास्तविक काय आहे? रज्जू आहे आणि होतो दिसतोय मात्र सर्प. म्हणून नेय अन्याचे अन्य रूपाने याच्यात ज्ञान आलं म्हणून याला ज्ञानाध्यास असं म्हटलेलं आहे. अन्याचं अन्य रूपाने म्हणजेच भ्रमच, भ्रमच मांडलाय त्यांनी. म्हणजे रज्जू आहे आणि दिसतो सर्प, याच्यात भ्रमच मांडलं. पण अन्याचं अन्य रूपाने होतं मानून त्या ठिकाणी संगती लावलेली. तर अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होतच नाही. भ्रम न मानता त्यांनी सत्य मानलेलं आहे की अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होतं, याच्यात सत्यत्व टाकलं. आणि वेदांत शास्त्र त्याला भ्रम मानतं, मिथ्या मानतं. नाही तर मग समांतरच झालं ना. अन्याचं अन्य रूपाने तुमचं सुद्धा भ्रम वेदांती कशी करतात? अन्याचं अन्य रूपाने, अन्य रूपाने नाही मानत, भ्रांतीच मानतात. तो पदार्थच भिन्न आहे, सर्प भिन्न आहे आणि रज्जू जगत भिन्न आहे आणि ब्रह्म भिन्न आहे. एक सत्य आहे आणि दुसरा, आणि ते फक्त रूपाने म्हणजे बदल झाला फक्त तेवढा स्वरूपातला. म्हणून त्यांच्या ह्याच्यात सत्यत्व आहे आणि त्याचं मी खंडन केलेलं आहे. म्हणजे नववे न्यायिकांचं असं मत आहे की अन्याचे म्हणजे रज्जू ते हा. अन्य प्रकाराने म्हणजे सर्परूपाने हा. ज्ञान होणे असे अन्य त्या खाती मानणेच योग्य आहे म्हणतात. हा, तर असं ते म्हटले. पण कितपत योग्य आहे ते पुढचे येणारे शास्त्रकार सांगतील. तर पुढचे अख्यातिवादी म्हणतात हा. की रज्जूने मानून म्हणजे ते दोष देतात. नववे न्यायिकांना दोष देतात. ते हा. म्हणतात आता की त्यांच्या मताचं खंडन कोणी केलं? अख्यातिवादी. अख्यातिवादी. सांख्य प्रभाकर ना. मग ते काय करतायत? खंडन करतायत. कोणाच्या मताचं? चिंतामणीच्या मताचं. तर ते म्हणतात, काय सांगितलं आता ऐका. तर ते म्हणतात की रज्जूने मानून त्याचे अन्य रूपाने म्हणजे सर्परूपाने ज्ञान मानणे हे अनुभवाच्या विरुद्ध असते. अनुभवाच्या कारण जसे नेय विरुद्ध. असेल तसेच आपल्याला ज्ञान होत असते. अनुभवाच्या विरुद्ध. मुद्दा कोणता आणला? अनुभव. अनुभवाच्या विरुद्ध. मग अनुभवाच्या द्वारे खंडन झालं का हो? आम्हाला जसं आता इथे समोर पडलेलं एखादा हे फूल आहे ना, आणि या फुलाचं मला तांब्या म्हणून ज्ञान होतंय. तांब्या, हा तांब्या बघा कसा आहे. ते म्हणजे महाराज हा तांब्या नाही तर काय आहे? फूल आहे.
फुलाचं ज्ञान फुल म्हणूनच होतं का अन्य पदार्थाच्या रूपाने होतं? फुलच असतो. म्हणजे जसं याला ज्ञेय म्हणतात शास्त्रामध्ये, ज्याला ज्ञान होतं त्याला ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान याचं ज्ञान होतं. म्हणून जसा ज्ञात्याला जसं ज्ञेय असतं तसंच ज्ञान होतं, अन्य ज्ञान होत नाही. म्हणून आहे रज्जू आणि ज्ञान सर्पाचं असं होणार नाही. आणि दृष्टांतात वापरलं, डोंगराकडे पाहिल्यावर मोहरीचं ज्ञान झालं म्हटले. मोहरी तर माहिती तुम्हाला, फोडणीला मोहरी माहिती ना सगळ्यांना, फोडणी देतात तुम्ही. मग मोहरीचं डोंगराला पाहिल्यावर मोहरीचं ज्ञान होतं का? तेव्हा फोडणी देताना मोहरी पाहिली म्हणून डोंगर दिसला का? असं होणार नाही. म्हणजे जसं ज्ञेय असतं तसंच ज्ञान होतं. हे फुल आहे आणि ज्ञान फुलाचंच होतं. झालं. आता आख्यातीवादी त्यांचं मत मांडतायत. हे आख्यातीवादी जे आहेत ते सांख्य प्रभाकर आहेत आणि त्यांचं मत काय आहे ते ऐका आता. चला. आख्याती 4 नंबर जे शास्त्रकार आलेले आहेत, रज्जूवरचा सर्प कसा भासला, दिसला, प्रतीती कशी आली हे सांगणारे हे शास्त्रकार आहे. आणि वेदांत शास्त्रात म्हणजे विवर्तवादात, आता हा मुद्दा कशाला धरून चाललाय आपला? विवर्तवादाला धरून चाललाय. पहिला अजातवादाचा मुद्दा तेवढाच संपला आणि अजातवादात विश्लेषण करण्यासारखं नव्हतंच. कारण त्यांनी सांगितलं जगतच नाही, जगत झालं नाही, कालत्रयी जगत झालंच नाही. पण हे मुमुक्षुला पटलं नाही. अर्थात अधिकार नसल्याने पटत नसतं नेहमी. शास्त्र सांगतं तेच खरं आहे. म्हणून मुक्त महात्म्याची जी स्थिती आहे ते जगत झालंच नाही हे मुक्तांना अनुभवाला येतं. आणि मग त्यांनाच विचारलं की का जगत झालं का नाही झालं? नाथ महाराज जसे म्हटले की न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले, एकच ब्रह्म आहे. किंवा तुकोबरायांना विवर्तवाद दिसला, रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. हा विवर्तवाद ते तुकोबराय म्हणतात की रज्जूवरील सर्पाप्रमाणे भासलं. पण त्यांनी अन्य मत नाही धरली बरं का. नाही, रज्जूवरील सर्पाप्रमाणे भासला हा विवर्तवाद वेदांताचाच आहे. ते म्हटले त्याच्यापैकी रज्जू म्हणजेच अधिष्ठान सत्य असून त्यावर भासणारा पदार्थ हा खोटाच असतो. तसं ब्रह्मरूपी अधिष्ठानावर भासणारं जगत हे मिथ्याच आहे. प्रतीती अज्ञानामुळे येते अशी संगती वेदांतेची लागलेली. आता हे आख्यातीवादी जे आहेत सांख्य प्रभाकर काय म्हणतायत ऐका, त्यांचं मत ऐका, म्हणजे मग पुढे खंडन होईल त्यांचंही. आख्यातीवाद्याचं असे मत आहे की ज्यावेळी रज्जूचे ठिकाणी सर्पभ्रम होतो त्यावेळी अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून, अंतःकरणाची वृत्ती, तुम्हाला अंतःकरण आहेत ना सगळ्यांना? अंतःकरण नाही असा कोणी आहे का इथे आलेले? ज्याला अंतःकरण नाही असा कोणी आहे का? नाही. मग आपल्याला अंतःकरण आहे प्रत्येकाला. आणि त्या अंतःकरणाची लांबी रुंदी किती आहे? एक जसं शरीर असतं तसं अंतःकरणाची लांबी रुंदी असते. हे लक्षात ठेवा बरं. आणि त्या अंतःकरणालाच काही वेळेला 4 प्रकाराने संबोधलं जातं: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग मनाची लांबी रुंदी किती? अशी धरायची, बुद्धीची बी तशीच धरायची, चित्ताची बी तशीच धरायची, अहंकाराची बी शरीराच्या माऱ्या. शरीरात जसं शरीर मुंगीचं शरीर असेल तर हत्तीचा अहंकार होणार, हत्तीच्या शरीराचा आकार, तर तिला तिच्या शरीराचा इथपर्यंत अस्तित्व असतं तिच्या अंतःकरणाचं. म्हणून मुंगीच्या शरीरातलं असणारं अंतःकरण मुंगीच्या शरीराचं, आणि त्यामध्ये राहणाऱ्या जीवाचं जीव ज्या वेळेला हत्तीच्या जन्माला जातो, कारण नियम असा नाही की मुंग्या कायम मुंग्याच असतात. मुंगी हा हत्तीच्या जन्मालाही गेले मुंगीतला तो जीव, मग त्याचं अंतःकरण कोणत्या मापाचं झालं? हत्तीच्या शरीराच्या मापाचं झालं. म्हणजेच अंतःकरण फ्लेक्झिबल आहे, कमी जास्त होतं. आपला चेंडू कसा कमी जास्त होतो, कोणता? फुगा, फुगा फुगा चेंडू नाही, फुगा. आणि तो फुगा असा कमी जास्त हवा भरेल तसा होतो. तसं अंतःकरण होत राहतं. आत्म्या हा फ्लेक्झिबल नाही,
आत्मा जसा आहे तसाच आहे, पूर्वी होता तसाच आहे आणि त्याची लांबी रुंदी नाही, तर तो अनंत आहे आणि एकच आहे. म्हणजे त्याच्यात तुकडे नाहीत, खंड नाहीत. लक्षात आलं? मग तो एकच आहे. म्हणून या विश्वात आत्मा एकच आहे. तुमचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. तुमचं अंतःकरण माझं अंतःकरण वेगळं आहे. तुमचे शरीर माझे शरीर वेगळं. शरीर आणि अंतःकरण अज्ञानामुळे आलेलं आहे. अज्ञान गेलं की शरीरही जातात आणि अंतःकरणाचा बाध होतो. चला, तेव्हा ऐका, त्यावेळी अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारा बाहेर निघून, अंतःकरणाच्या वृत्तीला बाहेर निघण्यासाठी काय काय मार्ग आहेत, तर त्या बाहेर निघते. तर त्याच्यातला एक सगळ्यात बलवान इंद्रिय कोणतं असेल तर ते चक्षुर इंद्रिय आहे. चक्षु म्हणजे डोळा. आणि हा प्रमात्याची अंतःकरणाची वृत्ती, याला एक नकाशा दिलेला आहे, तुम्हाला पाहायचा आहे. अजून पुढे येणार आहे त्याचं विश्लेषण, पण नुसतं पाहून घ्या. नकाशा क्रमांक ह्या पाहिजे. या इथे हे एक व्यक्ती दाखवलेले आणि त्यांच्या चक्षुरेंद्रियातून घटापर्यंत नेत्रजन्य वृत्ती कशी काम करते याचं शास्त्रीय ज्ञान तिथे पुढे येणार. नकाशा क्रमांक 7, त्याच्यावर दिलेले आहेत क्रमांक सुद्धा. नकाशा क्रमांक 7 पाठीमाग आलेला आहे, दिसतंय का? तर तेव्हा प्रमातृ चैतन्य म्हणजेच कुटस्थ अधिक बुद्धी अधिक आभास याचं विश्लेषण येईल पुढे. आणखी काही येऊन गेलं नाही. आणि नंतर प्रमाण चैतन्य म्हणजे चक्षुरेंद्रियातून बाहेर पडणारी वृत्ती, ती प्रकाशाचं सहकार्य घेऊन आभासासहित घटादी देशापर्यंत जाते आणि जाण्यासाठी जी क्रिया घडते त्यात प्राणांचं सहकार्य असतं. मग अशा प्रकाराने वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते. चला, आता सध्या एवढाच विषय बाद झाला. आपल्याला ते नंतर येणार आहे त्याची खोली जास्त. आपल्याला एवढंच सांगायचं होतं की अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून, आता तिथं घट दाखवला होता ना, इथं काय घ्यायचा? रज्जू. कारण ब्रह्मज्ञान करायचं तुम्हाला. चला, रज्जू देशापर्यंत जाते. तेथे रज्जूशी वृत्तीचा संबंध होऊन प्रथम हा. रज्जूचे इदम म्हणजे हे काहीतरी येथे पडले आहे असे सामान्य आता रूपाने आख्यातीवादी सांख्य प्रभाकर सांगतात रज्जूशी वृत्तीचा संबंध होऊन, रज्जूशी वृत्तीचा संबंध कोणी निर्माण केला? नेत्रेंद्रियाने ती वृत्ती त्या रज्जूच्या आकाराची झाली आणि तिथे संबंध तयार झाला. मग आता त्याला ज्ञान काय होईल? ऐका, इदम रूपाने हे काहीतरी पडलेलं आहे असं ज्ञान झालं. असं का ज्ञान झालं बरं? काहीतरी पडलेलं आहे तर त्या ठिकाणी स्पष्ट उजेड लागत होता. पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी पहिल्यांदा काय लागतं? प्रकाशाची आवश्यकता आहे. आता जर सूर्य उगवला नसता तर आपल्याला हे सगळे पदार्थ दिसले असते का? नाही. आपण त्याला गृहीत धरत नाही, हा भाग वेगळा. सूर्याला गृहीत धरलं नाही तुम्ही, बरोबर आहे का नाही? सकाळी उठले की लगेच कामं धंदे करायला लागले. पण ते म्हटले आज सूर्यच उगवला नाही. असं एकदा झालं होतं. काय नाव तिचं? सुमिती. सुमितीने केलं होतं. सुमिती हा, सुमिती. त्या सुमितीने ती कोणाची बहीण होती? सुमिती कोणाची बहीण होती? त्या ऋषींची नावं सांगितली होती. तर तिने ते तपश्चर्या त्या म्हणजे पातिव्रत्य धर्माच्या द्वारे तिने काय केलेले असा शांडिल्य बी सुमिती बी आहे. मला माहिती शांडिल्य आहे पण सुमिती बी आहे. तिची कथा सांगितली होती तुम्हाला एक. आणि तिने तो तिच्या पतीचा अंत होईल म्हणून, कारण दुसऱ्या तर सूर्यच उगवून नाही दिला. बाबा तुम्ही उठून इकडे येऊन बसता का? ती गाणं बसायला तुम्हाला नाही तिथे बस. तेव्हा त्या दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला नाही. मग पदार्थांचं ज्ञान झाली का त्या लोकांना? झाली का? नाही झाली. का बरं नाही झाली? प्रकाश. म्हणून सगळे पदार्थ अंधाराने काय आहेत? आवृत्त आहेत, झाकलेले आहेत. हे लक्षात ठेवा.
म्हणून सूर्याचा प्रकाश पहिल्यांदा, म्हणून आपण त्याला गृहीतच धरलं नाही. सकाळी उठलं की कामधंदा करायला लागला, तो आला सकाळी टायमिंगवर आला, आपण तरी टायमिंगवर उठत नाही. टायमिंगवर आला, टायमिंगवर जातो, सगळं काही काम जे ते उगवतो, पृथ्वी फिरते, हा शास्त्र सिद्धांत. पण चला, पृथ्वी का होईना टायमिंगवर फिरते का नाही? ऐका, तेव्हा इदम रूपाने काहीतरी ज्ञान पडलेलं दिसलं का, तर त्याच्यात पुरेसा प्रकाशाचं सहकार्य नव्हतं. जेवढा प्रकाश लागत होता तेवढा प्रकाश उपलब्ध नव्हता. म्हणून रज्जूच्या ठिकाणी प्रकाश नसल्याने काहीतरी पडलेलं आहे. याला म्हणतात शास्त्रात इदम. इदम म्हणजे काहीतरी आहे. इदम पदाचा अर्थ काय आहे? काहीतरी आहे. असे सामान्य रूपानं ज्ञान होते. आता ते याला म्हणतात सामान्य ज्ञान. सामान्य का म्हटलं? नक्की माहित नाही, नक्की काय आहे हे माहित नाही, त्याचंच नाव सामान्य. नक्की माहित नाही याला म्हणतात सामान्य. आणि विशेष नक्की माहित आहे, तिथं प्रकाश असता तर ज्ञान कोणतं झालं असतं? पूर्ण प्रकाश असता तर रज्जू आहे असं जे ज्ञान होतं ते ठाम ज्ञान होतं, ठामपणे. याला म्हणतात विशेष ज्ञान. रज्जूच आहे, विशेष ज्ञान काहीतरी आहे, सामान्य ज्ञान. म्हणून इदम. चला, आणि त्याच वेळी पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या आता ज्ञानाची काहीतरी आहे हे इथेच भ्रांती आहे खरं तर. आणि त्यावेळेला लक्षात येतं की काय असलं पाहिजे बरं. आणि मग तेवढ्यात थोड्याशा वाऱ्याने तो रज्जू हल्ला. हल्ल्याबरोबर म्हटलं साप असला पाहिजे. त्याला स्मृती कशाची झाली? सापाची स्मृती झाली. म्हणून दोन ज्ञान त्या ठिकाणी आहेत असं कोण म्हणतं? अख्यातिवादी सांख्य प्रभाकर म्हणतात. हे मत खंडित आहे. खंडन कसं येईल ते येईलच पुढे. चला, म्हणजे रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान, पण ते प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती, अशी प्रत्यक्ष आणि स्मृती ही दोन ज्ञाने म्हणून हा सर्प आहे. प्रत्यक्ष आणि स्मृती या दोन ज्ञानांचा घोटाळा एकत्र झालाय म्हणतात. म्हणजे असं आहे की इदम रूपामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे रज्जूच्या ठिकाणी झालं ते प्रत्यक्ष, आणि सर्पाची स्मृती झाली. सर्प आहे का तिथं? तो सांख्य प्रभाकर म्हणतात नाही, तर त्याची स्मृती झाली. म्हणून एक प्रत्यक्ष आणि दुसरं स्मृती ज्ञान, या दोन ज्ञानांचा अविवेक झाला आणि सर्पाची प्रतीती आली. अशा प्रकारचा सिद्धांत यांनी मांडलेला आहे. चला, सर्पांशामध्ये स्मृती अशी प्रत्यक्ष आणि स्मृती ही दोन ज्ञाने मिळून हा सर्प आहे असे एकच ज्ञान भासते. असे एकच ज्ञान भासते. वास्तविक तिथे काय येतं? दोन ज्ञान आहेत आणि त्या ज्ञानांचं वर्गीकरण केलं. चला पुढे. एक भासण्याचे कारण पाहणारा म्हणजे प्रमाता, त्याच्या ठिकाणी भयकंपादी दोष, आणि प्रमाण जे नेत्र त्याच्या ठिकाणी मंद अंधकारादी दोष असतात. आता पहा, एक भासण्याचे कारण पाहणारा जो प्रमाता त्याच्या ठिकाणी भयकंपादी दोष. भय आणि कंप. भयकंपादी या पदाचा अर्थ आहे घाबरणं, भीतीने. रज्जूवरचा सर्प पाहिला, जरी सर्प नसला तरी त्याला काय झाला? भीती वाटली. तर या म्हणजे ते प्रमात्याच्या ठिकाणी तो दोष झाला. आता दुसरा, प्रमाणाच्या ठिकाणी मंद अंधकार हा दोष त्या ठिकाणी होता. म्हणून भयकंपादी दोष आणि प्रमाण जे नेत्र त्याच्या ठिकाणी मंद अंधकार आदी दोष असतात. त्यामुळे हा सर्प आहे. या ज्ञानात रज्जू अंशाचे सामान्य आणि सर्प अंशात स्मृती ज्ञान अशी दोन ज्ञाने आहेत. लक्षात आलं? ज्ञान किती झाली? दोन. एक सामान्य इदम रूपाने, इदम रूपाने सामान्य काहीतरी आहे, आणि दुसरे जी स्मृती झाली त्याच्यात सर्प आहे. स्मृती कोणाची झाली? सर्पाची. आता स्मृती अनेक होऊ शकतात, तसा काय भाग नाही. काहींना त्या ठिकाणी भूरेषा आहे किंवा पुष्पमाला आहे, तर अशा प्रकारच्याही भ्रांत्या होऊ शकतात. पण ती त्या आता सर्पाचा विषय चाललाय म्हणून त्यांनी म्हणतात की सर्पाची स्मृती झाली.
आणि इदम रूपाने सामान्य ज्ञान झालं. अशी दोन ज्ञान एकाच काळात होतात. काय म्हणतंय त्यांचं म्हणणं, एकाच काळात किती ज्ञान होतात? दोन ज्ञाने होतात. असा विवेक त्या काली होत नाही. तर आता दोन ज्ञाने वास्तविक आहेत, पण विवेक नसल्या कारणाने दोघांचं मिळून एकच ज्ञान झालं. अविवेकाने काय झालं? एकच ज्ञान होतं, असं त्यांनी मत मांडले. चला, त्या अविवेकासच अख्यातीवादी सांख्य प्रभाकर भ्रम असे म्हणतात. त्यांनी भ्रम मानला, पण अशा प्रकाराने भ्रम मानलेला आहे. वेदांत्यांनी असा भ्रम मानलेला नाही. चला, यावर सत्ख्यातीवादी आता यांच्या मताचं खंडन करायचं आहे, पण यांच्या मताचं खंडन नंतर येणाऱ्या ख्यातीवाला करेल. आणि कोण आहे तो? रामानुज. सत्ख्यातीवादी यांच्या मताचं खंडन करतायत. काय म्हणतायत? 2-3 मुद्दे मांडलेले. आता तुम्हाला ते हे मुद्दे ऐकून असं वाटेल की बरोबर. आता तुम्हाला सत्ख्यातीवाद्याचं मत ऐकून असं वाटलं की हे मत बरोबर आहे, असं वाटलं का नाही क्षणभर? पण आता हे पुढचं ज्या वेळेला तुम्ही चिंतन ऐकाल ना, त्यावेळेला तुम्ही म्हणतात चुकीचं नाव हो. कारण तुम्हाला ज्या वेळेला शास्त्राने शास्त्र संस्कारयुक्त होऊन तुम्ही ज्या वेळेला त्याच्याकडे पाहायला जाल, त्यावेळेला तुम्हीच खंडन करता. ऐका बरं किती खंडन सुंदर आहे. 2-3 मुद्दे मांडलेले आहेत. पहिला मुद्दा येतोय आता. यावर सत्ख्यातीवादी असा दोष देतात की सत्ख्यातीवादी रामानुज, सर्पांशात स्मृतिज्ञान मानले तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. स्मृतीपासून ते काय म्हटला? स्मृती आहे. सर्पांशात स्मृती आहे. आता मला इथे बसल्या बसल्या मी पूर्वी वरती नाही बिबट्या मला दिसला पण एकदा बागेत फिरायला गेलो होतो, पुण्याच्या गार्डन मध्ये. तिथे वाघ आहे ना, ते पाहिले का? हा, ती सारसबागेत नाही, ते दुसरं पेशवे पार्क. हा, पेशवे पार्क मध्ये वाघ होता पहिले, आता काय मला माहित नाही. पण मी ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला तिथे वाघ होता. पट्टेरी वाघ पाहिला मी. कधी? बरेच दिवस झाले त्याला. आता 50 वर्ष झाली, आता 40 वर्ष झाली म्हणा. तर त्या वाघाला पाहिल्यामुळं मला आता फारच भीती वाटते. हे म्हणणं चुकीचं आहे. किंबहुना सोडून द्या एवढं. पण परवा दिवशी एक सर्प पाहिला, मोठा सर्प पाहिला. आणि मोठा सर्प पाहिला त्याची मला आत्ता स्मृती होते. सर्पाला घाबरतात ना सगळे, मग आता त्याच्यामुळे मी सुद्धा इथे लटलट कापतो. हे बोलणं चुकीचं आहे. कारण स्मृती झाल्यावर भयकंपादी उत्पन्न होत नाही. आणि रज्जूवरील सर्प पाहिल्याने भयकंपादी उत्पन्न होतात. म्हणजे त्या पाहणाऱ्याला भीती वाटते. मुद्दा खंडित केला का नाही त्याचा? म्हणजे स्मृती नाही हे सिद्ध झालं. लक्षात आलं ना? तो काय म्हटला होता? सर्पांशात काय आहे? स्मृती आहे. आपल्याला हे बरं वाटलं, पण त्याचं खंडन असं होतं की स्मृती झाली तर भीती वाटायला नाही पाहिजे. तात्विक खंडन झालं का नाही? चला, लक्षात आलं ना सगळ्यांच्या? हा, म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं पाठीमाग की जसं कोर्ट केस चालते ना, समांतर ही केस चालते. हा, तिथं इथं सुद्धा त्याच पद्धतीने त्याला हँडल केलेलं आहे. मग तो म्हटला होता स्मृती झाली, तर स्मृतीचं खंडन कशावर केलं? स्मृती जर होत असेल तर भीती वाटत नाही. आणि रज्जूवरील सर्प पाहताना भीती वाटते, याचाच अर्थ तिथं स्मृती नाही. हे तरी कळाला? स्मृती नाही. का नाही? स्मृती का नाही? स्मृती जर झाली तर भीती वाटत नाही. आणि इथे मात्र म्हणून त्यांचं मत खंडित आहे, चुकीचं आहे. स्मृती नाही असं स्मृती होऊ शकते ना कुठली पण. आमचं म्हणणं असं आहे, आम्ही बी स्मृती मानली ना, पण स्मृती जरी असेल तरी त्याचे 2 भाग आहेत. एक प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आणि अभिज्ञा प्रत्यक्ष. वेदांताच्या मतात हा भाग आहे ना. यांनी काय केलंय? स्मृती मानली आणि भीती वाटते म्हणतो. तर हे म्हणणं झालं. म्हणून स्मृती नाही, याच्या पद्धतीने स्मृती बसत नाही. याच्या मताचं खंडन का होतं का नाही त्याच्यात?
लक्षात आलं ना? मग तिथं काय आहे? स्मृती आहे का प्रत्यक्ष आहे? रज्जूवरचा सर्पाची स्मृती आहे का प्रत्यक्षता आहे? स्वप्न पडलं तर स्वप्नात तुम्हाला सर्प भासला तर तुम्ही पळता का पाहत बसता? स्वप्नात सुद्धा पळाले का नाही? तर स्वप्नामधला सर्प प्रत्यक्ष आहे का स्मृती आहे? आणि रज्जूवरचा प्रत्यक्ष आहे, कारण त्याच्यापासून जी क्रिया घडली, पाळण्याची क्रिया घडली का नाही? सर्प पाहिला आणि मग चांगला असा जवळ पाय गेला टाकणार होता, तेवढ्याच जवळ घेतल्यानंतर त्याने लगेच पाहिल्याबरोबर तिथं नेमकं वारं का सुटू नये आणि त्याच्यामुळे तो हल्ल्यासारखा भासला किंवा भासतो बी तसा, मनातच कल्पना तशा झाल्या आणि मग तेवढ्यात तो लगेच मागं वळाला, पण वळताना धोत्रात पाय गुंतला आणि तिथंच पडला. कशामुळं? स्मृतीमुळे. स्मृतीमुळे नाही होणार, प्रत्यक्षता. पण स्मृतीमुळे भय वाटत नाही, या मुद्द्यावर खंडन झालं. पुढे पूर्वी कधी अरण्यात वाघ पाहून कालांतराने घरात बसलेल्या पुरुषास त्याचे स्मरण झाले तर त्यास भय वाटत नाही किंवा तो पळतही नाही का? घरातले दरवाजे उघडे केले की पळायला सुरुवात केली त्यांनी, ते म्हणले का मला वाघाची स्मृती झाली? तर असं होत नाही. आणि सर्पज्ञानाच्या वेळी तर पाहणारास भय वाटून तो पळूही लागतो. सर्पज्ञानाच्या वेळी पाहणारा पुरुष हा त्याला भीती बी वाटते आणि पळतो सुद्धा. याचाच अर्थ तिथं सर्पाची स्मृती नसून सर्पाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे. आता त्या प्रत्यक्षाचे दोन प्रकार आहेत. आता एवढ्यात झालं ना तुमचं का नाही झालं? इकडे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आणि अभिज्ञा प्रत्यक्ष. अभिज्ञा या पदार्था अर्थ आहे प्रथम काळात त्या पदार्थाचं होणारं ज्ञान. ते अभिज्ञा, पूर्वी कधीच पाहिलं नाही. असा एखादा असा काही प्रॉडक्ट पाहिला मार्केटमधला की जो पूर्वी कधी आलेला नव्हता आणि आत्ता पाहिला, याला म्हणतात अभिज्ञा. अभिज्ञा प्रत्यक्ष म्हणजे पूर्वी कधीही पाहिला नाही. बाजारपेठेत फिरायला गेले की तुम्हाला असे काय प्रॉडक्ट दिसतात, नवीन प्रॉडक्ट आला ते म्हणजे असं पाहिलं, हो छान आहे, काय काय याचा काय उपयोग आहे, विनियोग काय असा, फक्त तो माहिती विचारून घेत असतो. तो माहिती काय विचारतो? आजपर्यंत अनुभवलेला नाही. आता तो पदार्थ तुम्हाला एकदा अनुभव झाला. आता मोबाईल फार रुळलेले सगळे आणि कुठे एखादा असा मोबाईल पडलेला असला तरी तो म्हणतो आपणच तरी मोबाईल पडलेला. त्याला त्याचं काय आहे? आता मोबाईल कोणाचा तरी पडलेला आहे हे प्रत्यक्ष आहे, पण म्हणजे त्या मोबाईलचं ज्ञान नवीन नाही, नूतन नाही. मग कसं आहे? म्हणजे अनुभवलेलं ज्ञान आहे. याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आहे. मग त्याने असं पाहिल्यावर म्हणतात बहुतेक हा महाराजांचाच पडलेला. हा मोबाईल कोणाचा आहे? कारण त्यांनी जो जवळ जाऊन पाहिल्यावर हो हा ना महाराजांचा. तर याला हा मोबाईल त्यांनी पूर्वी कधीतरी त्याचा काय घेतलेला होता? अनुभव घेतलेला होता की हा आकार, हा याच्यावर दिलेली कंपनी आणि हा महाराजांचाच आहे, हा तर यांना देऊन टाक असे म्हटले. का म्हटले? त्याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. आणि नवीनच असेल तर त्याला अभिज्ञा म्हणतात. म्हणून तिथं रज्जूवरचा सर्पाची काय आहे? जी स्मृती आहे ती प्रत्यभिज्ञा वेदांती करतात आणि यांनी काय केलेलं आहे? स्मृती ज्ञान मानलेलं. चला, प्रत्यक्ष मानलं नाही. प्रत्यक्ष जर असतं तर मग तिथे लगेच स्मृतीपासून भीती उत्पन्न नसते झाली. म्हणून तिथं स्मृती नाही मानायला पाहिजे, तर काय मानायला पाहिजे? प्रत्यभिज्ञा मानायला पाहिजे. चला, म्हणून सर्पांशात स्मृती मानणे योग्य नाही. बरोबर. शिवाय ज्यावेळी रज्जूचे विशेष आता शिवाय मुद्दा नंबर दुसरा आला. शिवाय पदाने काय केलं? दुसरा विषय सांगता येतात का? म्हणजे दुसऱ्या अजून त्याचं खंडन कसं करता येईल या मताचं. म्हणून मुद्दा नंबर 2 काय म्हणतात? शिवाय ज्यावेळी रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते त्यावेळी सर्वांस असे वाटते की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती. बरोबर, स्मृती झाली होती असं कोणीही म्हणत नाही. त्यावेळेला नंतर त्याचं स्पष्ट ज्ञान होत आहे. कशाचं? रज्जूचं. त्यावेळेला त्याला विचारलं का हो तुम्ही का घाबरला होता?
मग तो म्हणतो मला सर्पाची स्मृती झाली होती असं म्हणणार नाही, तर मला सर्प भासला होता, सर्प दिसला होता, म्हणजे सर्पाची प्रत्यक्ष प्रतीती आली होती म्हणून घाबरलो होतो. याचाच अर्थ असा की मला सर्पाची स्मृती झाली होती असं कोणी म्हणत नाही, तर मी सर्पाचा अनुभव घेतला, सर्प पाहिला म्हणून असा म्हणतो. म्हणून स्मृतीचं खंडन झालं. परत चला, मला सर्पाची स्मृती झाली होती असे कुणासही वाटत नाही. ह्या अनुभवावरून भ्रमकाली सर्पाची स्मृती म्हणता येणार नाही. हा, तर अशा प्रकाराने दोन युक्तिवाद केले. हा, कोणी सत्ख्यातीवाद्याने दोन युक्तिवाद करून समोर ठेवले. युक्तिवाद माहिती तुम्हाला? हा, कोर्टामध्ये ज्या वेळेला वकील असतात ना, वादी प्रतिवादीचे, तर त्याच्या विरोधात अशा प्रकाराने युक्तिवाद करून, म्हणजे त्यांचं खंडन करायचं असेल तर त्याच्यासाठी युक्तिवाद वापरले जातात आणि त्याच्याद्वारे खंडन केलं जातं. आता अजून दुसरा एक विषय येतोय, तो सांगतायत आता. तिसरा मुद्दा म्हणा किंवा पहिल्यातला अ ब संपला आणि हा दुसरा झाला. काय म्हटले? दुसरे असे की हा सर्प आहे असे एक. वरचे दोन मुद्दे पटले का तुम्हाला? पहिल्यांदा स्मृती नाही तर स्मृती पाहून कोणाला भयकंप वाटत नाही या मुद्द्यावर खंडन. दुसरा मुद्दा आलेला होता की सर्प ज्या वेळेला पाहून झाला त्याचा, तो त्याला ज्या वेळेला अधिष्ठानाचं ज्ञान करून दिलं की इथं रज्जू आहे, त्यावेळेला तो असा म्हणत नाही की मला सर्पाची स्मृती झालेली होती, तर मी सर्प पाहिला म्हणजे प्रत्यक्षता असा म्हणतो. आता दुसरा मुद्दा असा की ऐका, हा सर्प आहे असे एकच ज्ञान मानले पाहिजे. आता हा सर्प आहे हे किती ज्ञान मांडलेली त्यांनी? दोन. त्यांनी दोन मांडले ना, इदम अंशात सामान्य ज्ञान आणि सर्प अंशात स्मृती, अशी दोन ज्ञानांचा अविवेक. दोन्ही ज्ञान एकाच कालात भासतात असं ते म्हणते. आता हाही मुद्दा चुकीचा आहे. दोन ज्ञान एका कालात कधीच भासत नाहीत. आता मी ते वाचलं आणि परत तुमच्याकडे पाहिलं, वाचलं आणि तुमच्याकडे पाहिलं, तर एकच का दोन? कारण मी ज्या वेळेला हे वाचन करतो त्यावेळेला माझी वृत्ती फक्त त्यालाच ग्रहण करते, तुम्हाला ग्रहण करत नाही. आणि मी तुम्हाला पाहतो त्यावेळेला इथे माझी वृत्ती राहत नाही. असं म्हटलंय शास्त्रामध्ये. शतावधानी पुरुष आहेत काही काही. शतावधानी म्हणजे एकाच कालात अनेक ठिकाणी त्यांचं अवधान चालतं. म्हणजे इकडून कृष्ण आलेला आहे, इकडे पाठ चालू आहे, तुम्ही त्याच्याकडे पाहत आहात, मी इथे चिंतन सांगत आहे. एकाच काळात काय चाललेलं आहे, पाठीमागं पक्ष्यांची चिवचिव चाललेली आहे. म्हणजे एवढे ज्ञान कसं काय होतात? एकदम नाही होत. तर एका काळात होत नाही, तर क्षणभर का व्हायना सेकंदाच्या काही भागात ती वृत्ती तिकडे जाऊन येते. काय होते? फिरकून येते ते, याला म्हणतात. आणि मग ते असं आहे, ते एकाच काळात तिथे काही टेबलवरती असे काही माणसं बसलेले असतात, म्हणजे हुशार असतात, निष्ठान. मग त्यावेळेला ते शिपायाबरोबर बोलत असतात. इकडे जर एखादा काय म्हणतात त्याला, टंकलेखक, काय म्हणतात, शॉर्ट हँड, स्टेनवाला, हां स्टेनवाला, तर त्या अशा प्रकाराने आपला जो माल आहे तो त्या ठिकाणावरून त्या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलेला आहे असं त्याला सांगत असेल, तर त्यावेळेला तो म्हणतो असं करा, आता तुम्ही ते आतमध्ये ते काम चाललेलं नाही का, आणि पुढे काय म्हणलं लगेच पुढचं लगेच त्याचा जो विषय असेल तो सब्जेक्ट बोलतो. इथे समोर बसलेले 2-3 असतात, त्यांच्याबरोबरही बोलत असतो. त्याच्यात फोन आला की त्यालाही सांगत असतो असं असं करा, तसं तसं करा. किती वेळा एकाच वेळेला तीच व्यक्ती किती जाग्यावर, किंबहुना गाडी चालवणारा जो असतो ना तो ब्रेकही मारत असतो, क्लच दाबत असतो, गिअर फिरत असतो, पुढे पाहत असतो, इकडे पाहत असतो, परत बोलतही असतो, आणि काय काय वेळेला असा बी करत असतो. मोबाईलवर जाऊन धडकत बी असतो. होता ना, याला व्यवधान द्या मध्ये थोडं क्षण व्यवधान राहतं, पण अवधान. तर असे शतावधानी पुरुष जे आहेत ते बऱ्याच काम करताना दिसतात, तरी सुद्धा मध्ये क्षणभर वृत्तीचा गॅप असतो. चला, आणि हे काय म्हणतात, दोन ज्ञानाचा अविवेक असतो. तर दोन ज्ञान एकाच कालात कधीच नसतात, या मतावर खंडन आहे.
एकाच वेळी अंतःकरणात प्रत्यक्ष आणि स्मृती अशी दोन ज्ञाने होत नसतात. बिलकुल. शतावधानी स्मृती आणि प्रत्यक्ष एकाच कालात घडणार नाही असं नाही आमचं म्हणणं, पण एकाच कालात घडणार नाही. लक्षात आलं ना? मध्ये काय पाहिजे? गॅप पाहिजे, गॅप. आणि तो गॅप म्हणजे फार मोठा कालाचा नाही मानत आम्ही, सेकंदाच्या काही अंशाचा जरी मांडला तरी आम्हाला काय अडचण नाही, पण गॅपच पाहिजे. म्हणून दोन ज्ञानाचा अविवेक एकाच कालात होत नाही. शतावधानी खंडन झालं का नाही? मताचं खंडन झालं या. शतावधानी पुरुषास एकाच काली अंतःकरणात अनंत ज्ञाने होतात असं वाटतं. ते तुम्हाला शतावधानी पुरुषाचं एक उदाहरण चांगलं सांगत असतो मी नेहमी, की नरसिंगपूरच्या तिथे शेवरीच्या ठिकाणी प्रवचन एक झालं होतं. परमपूजनीय प्रातस्मरणीय आमचे गुरुनाम गुरु वागचौरे बाबा, आणि त्यांचं प्रवचन झालं त्यावेळेला माणसं किती हुशार असतात, आपल्याला आपण त्याला पाहत नाही. एक साधारण मनुष्य येऊन बसला त्या प्रवचनाला, आणि तो बाबांचं प्रवचनाला येऊन बसला तर तो बाबांनी पूर्ण तासभर प्रवचन केलं. आणि मग ते तासभर प्रवचन केल्यावर त्यांनी सगळं प्रवचन ऐकलं. ते सगळं प्रवचन ऐकल्यावरती नंतर तो माणसं दर्शन घ्यायला आली, तो ये दर्शनाला आला. दर्शन झाल्यावरती तो असा बसला. मग त्याने एक प्रश्न केला त्याच्यातला बाबांना. तो बाबांना प्रश्न केल्या, बाबांनी ते उत्तर सांगितलं त्याला, त्याच्यात काय शंका आलेली असेल त्याला असं असं. आणि ते फार तू कान देऊन ऐकलं रे. ते म्हटले हो म्हणजे असं आहे, बरं असंच चिंता. तो म्हटला सगळं प्रवचन ऐकलं. मग बाबा असं बोलता म्हटले मग सगळं ऐकलं तर अजून काय तुला अजून काय वाटलं का? ते म्हणले काही नाही, तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं मला सगळं पटलं, सांग बरं काय. त्याने म्हटलं मग 1 तास लागेल, कारण बाबांनी प्रवचन किती केलं होतं? 1 तास. त्याने 1 तास तर त्याने तिथेच बसून पूर्ण 1 तास बाबा जसे बोलले तसा बोलून बुद्धी. अशा बुद्धी आहेत बरं लोकांच्याकडे. म्हणजे ते बाबांनी जेवढे बोलले ते म्हटले की असं, तर त्यांनी ती पूर्ण तेवढं 1 तास. आत्ताची गोष्ट आहे, फार लांबची नाही सांगतो. तर ज्याच्या बुद्ध्यात तेज असतात किंवा बनवलेले, विशेष करून ध्यान धारणादी ज्यांनी केलेले असतात तर त्यांच्या बुद्ध्या तेज बनतात. विवेकानंद. पण हे तर विवेकानंद आत्ताचे सांगू राहिलो तुम्हाला. आत्ता म्हणजे आम्ही जात होतो ना दिंडीमध्ये, आम्ही जात होतो अण्णा आम्ही सगळे. तर त्यावेळेसची ही परिस्थिती अण्णा बी सांगायचे की हे असं त्या व्यक्तीने असं तंत सांगितलं बाबांचं जसं प्रवचन. किती अवधान काय असेल ते. आणि आपण पाठात बसले तरी जाग्यावर सगळे बुद्धी कॉन्सन्ट्रेट करून जर बसले, तुम्हाला काय शास्त्र काय तुमच्या पुढचं आहे का? शास्त्र तुमच्या पुढचं नाही, आपण त्याच्याकडे त्या पद्धतीने पाहत नाही. झालं तर झालं, नाही जमलं तर पाहू पुढच्या वेळेला. असं नाही तर आत्ताच त्याचा लगेच खटका उडाला पाहिजे. आणि अभ्यास म्हणजे अभ्यासच झाला पाहिजे. चला, तेव्हा शतावधानी पुरुषाला सुद्धा मध्ये क्षणभर व्यवधान द्यावं. व्यवधान म्हणजे अंतर द्यावं लागतं त्या दोन वृत्त्यांच्यात, एकाच कालात होत नाही. या मुद्द्यावर कोणाचं खंडन झालं? म्हणताना दोन ज्ञान, एक सामान्य ज्ञान आणि स्मृती ज्ञान यांचा अविवेक असं होत नाही. एकाच कालात दोन ज्ञान येतच नाही. चला, शतावधानी पुरुषास एकाच काली अंतःकरणात अनंत ज्ञानी होतात असं वाटतं, पण त्यातही सूक्ष्म कालाचे अंतर आहे. सूक्ष्म कालाचे अंतर असतेच. त्या अंतरालाच व्यवधान असं म्हणतात. गुलाबाच्या फुलाच्या शेकडो आता पाकळ्या. तुम्हाला हेच गुलाबाचं फुल आहे पहा, याच्या सगळ्या पाकळ्या काढल्या आणि एकत्र असा पंच केला आणि त्याच्यातून मी अशी सुई टोचली, तर सुई किती वेळात गेली? सेकंदाच्या काही भागात गेली. अंशात ते लगेच अशी केल्याबरोबर लगेच निघून गेली. बरोबर आहे का नाही? पण त्या सुईच्या जेवढ्या पाकळ्या आहेत त्याच्यात, त्या प्रत्येक पाकळीच्या सुरुवातीला तो सुई घुसली, आत गेली, बाहेर निघाली, आत गेली, बाहेर निघाली. त्या प्रत्येक पाकळ्यांचा छेद करत गेलेली, ती जरी सेकंदाच्या आत निघून गेलेली दिसत असली, याला म्हणतात शतावधानी. एकाच काळात तितके ते एकाच काळात ते लगेच तितकी ज्ञान पटापटा होत गेली त्याच्या व्यक्तीला. अशा आणि काहींना कवर बी पाहत बसलं तरी ते असेच पाहत बसले. काय आहे ते म्हणले काय नाही कळत, काय दिवस लक्षात आलं ना? तर ह्या
तेज बुद्धी. आणि त्याच्यात जर नाश्ता करून फुल आलेले असले मग तर काहीच करणार नाही. अल्प आहार असला पाहिजे. साधकाचा आहार नेहमी अल्प असला पाहिजे. बया भरपूर खाल्लं आणि मग जर जाऊन बसलेत काय चाललंय हे काहीच कळत नाही. चला पुढे. गुलाबाच्या फुलाच्या शेकडो पाकळ्या हा. एकावर एक जुळवून त्यात सुईने भूक पाडले. एकावर एक जुळून सुईने भोग पाडलं म्हणजे असं सुई आपण टाकली तर आपल्याला फार लगेच पटकन गेली असं वाटतं, पण ती पटकन नाही गेली तर तिने प्रत्येक पाकळ्यांची छेद करत गेलेली. अगदी तशीच वृत्ती सुद्धा आहे. तर सर्व पाकळ्यांस एकदम भूक पाडले कळतंय ना? असे दिसते, पण प्रथम पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद कसा होईल कसा होईल? असा विचार मनात आला तर सूक्ष्म कालाचे व्यवधान मानावे लागते. बिलकुल. या एकंदर कारणावरून अख्यातीवाद्याचे मत असंगत आहे. असंगत आहे. मताचं खंडन झालं. 3 मुद्दे मांडले होते है ना. वरचे 2 मुद्द्यात खंडन झालं. वरच्या एका मुद्द्याचेच उपमुद्दे आहेत की त्यांनी काय केलेलं आहे, स्मृती ज्ञानाचं खंडन केलेलं आहे वरच्या मुद्द्यात. आणि खालच्या मुद्द्यामध्ये काय केलेलं आहे की अविवेकाचं खंडन केले. म्हणजे एकाच वेळेला 2 ज्ञान होत नाही. याच्यावर कोणाचं खंडन झालं? अख्यातीवाद्याचं खंडन. कोणी केलं तर सत्ख्यातीवादी. पण नुसतं खंडन करून चालणार नाही. मग आता तुमचं मत काय ते सांगा. मग ऐका. सत्ख्यातीवाद्याचे असे मत आहे की जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात. हे दोन्ही उदाहरणं आली बरं का. शुक्तीच्या ठिकाणी रजत. शुक्ती माहिती तुम्हाला पाठीमागे दाखवली होती. आहे आतमध्ये बी आहे मंदिरात ठेवलेली. शुक्ती म्हणजे शिंपलं. ते कुठं भेटतं तर नदीत वाळवंटामध्ये तुम्हाला शिंपली पाहायला मिळतात. ते शिंपलं कसं असतं तर चकचक चकचक करतं. ते जर असं उन्हात पडलं तर चांदी पडली काय नाही अशा प्रकारचा काय होतो. त्याला शुक्तीवरती रजत. रजत या पदाचा अर्थ आहे चांदी. किंवा रज्जू म्हणजे दोरीवरती सर्प. ही उदाहरणं या ठिकाणी वापरलेली. ऐका काय म्हणतायत. सत्ख्यातीवाद्याचे असे मत आहे की जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. यालाच म्हणतात सत्ख्यातीवादी. जगत सत्य का मिथ्या आहे? सत्य म्हणणारे हे सत्ख्यातीवादी रामानुज मत आलेलं आहे इथे. आणि या मतावरती जरी समजा तुम्ही वेदांत्याला पाठ जरी झालं की जगत मिथ्या तरी त्याच्या बुद्धीतलं सत्यत्व नाश नाही पावलेलं. म्हणून अपरोक्ष ज्ञानाशिवाय दृढ अपरोक्ष ज्ञानाशिवाय जगत सत्यत्वाचा नाश होत नाही. कारण जगत सत्यत्व हे दृढ भ्रांती आहे. म्हणजे दृढ अपरोक्ष भ्रांती आहे. आणि दृढ अपरोक्ष भ्रांतीचा दृढ अपरोक्ष ज्ञानाशिवाय नाश होत नाही. म्हणून सामान्य ज्ञान नाश करत नाही. आता वेदांताच्या अध्ययनाला बसल्यावर बऱ्याच लोकांना अशा प्रकारचा ज्ञान होतं की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः हे ज्ञान झालं. म्हणजे जगत मिथ्या आहे. महाराज दररोज सकाळ दुपार संध्याकाळ 3दा सांगतात जगत मिथ्या आहे. ते म्हणले मग आम्हाला बी असं वाटायला लागलं जगत मिथ्या आहे. तर वाटायला लागणं आणि अनुभूतीत उतरणं याच्यात फरक आहे. तर वाटायला लागलं तर हे त्याच्या संस्कारामुळे होतं तो भाग. परंतु ते सामान्य ज्ञान असतं. आणि ज्या वेळेला एकदम विशेष 500 रुपयाची नोटच पडली जगत मिथ्या, तिच्यातून 500 रुपयाची नोटच पडली. ते कावरे बावरे झाले. ते म्हणजे का आज काय तुमचं जरा चित्तच जाग्यावर नाही. ते म्हणले काय नाही असं जाऊन 500 रुपयाची नोटच पडली असं. ते म्हणले तुम्हाला माहितीच आहे म्हणले जगत मिथ्या आहे. 500 रुपये सत्य थोडेच आहेत तेव्हा ते सुद्धा मिथ्या आहेत. तर ते म्हणले आहेत मिथ्या. ते आहेत पण अजून काय जमाना. तर याला कारणीभूत काय आहे? निश्चय नाही आणि भ्रांती आहे. म्हणजे ही जी भ्रांती आहे ही भ्रांती असं वाटतं पण ते सामान्य ज्ञान काय काम करत नाही.
मग महात्म्यांचे जळ आता संसारो कैसे वटपुरे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव झुरे. त्या गोपिकांच्या भूमिका पहा है ना. म्हणजे अशा अवस्थेत होते की संसार म्हणजे तिकडे जळाला तरी काही देणं घेणं नाही, तर त्याच्या दृढ अनुभवाने उतरलेल्या त्या होत्या अशा. आणि एक परमात्माच सत्य आहे. तर इथपर्यंत नाही पोहोचत कोणी, म्हणजे पोचण्यासाठी पुष्कळ काळ लागतो. चला, तर तेव्हा यालाच म्हणतात सत्यत्वाची भ्रांती दृढ असणं. आणि त्याला पोषक असं मत आणलेलं आहे रामानुजांनी. ते म्हणतात रज्जूवरचा सर्प सत्य आहे, शुक्तीवरच्या रजत सत्य आहे. कसं सत्य आहे सांगा पटवून, ऐका. त्यावेळी रज्जूचे किंवा शुक्तीच्या ठिकाणी सर्प किंवा रजत सत्यच उत्पन्न होते. सत्य उत्पन्न होते. कारण जगतातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. म्हणजे पंचकृत पंचमहाभूत माहिती तुम्हाला. पहिली 5 भूत माहिती, तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या 5 भूतांपासून हे जगडंबर बनतं. पृथ्वी म्हणजे माती, सोपं तुम्हाला सांगायचं म्हटल्यावर आता नवीन कोणी ऐकणार. पृथ्वी म्हणजे माती, त्याला पृथ्वीत्व म्हणतात. म्हणजे पृथ्वी या शब्दाने त्याचा उल्लेख होतो. दुसरा पाणी, त्याला आप म्हणतात, जल म्हणतात, पाणी म्हणतात. एक अर्थवाचे शब्द झाले. इथं काय म्हटलं, पृथ्वी आप, आप म्हणजे पाणी. तिसरा आहे तेज, तेज म्हणजे प्रकाश. हे जे उष्णता मिळते ना, त्याच्यात हे एक तत्व काम करतं या जगात, म्हणून उष्णता म्हणजेच त्याला तेज म्हणतात. नंतर चौथं वायू. या वातावरणामध्ये वायू आहेत आणि त्याचे प्रकारही अनेक आहेत. पैकी एक वायू तुमच्या आमच्या परिचयाचा आहे, कोरोनात माहीत झाला. कोणता? ऑक्सिजन. म्हणजे हो, ऑक्सिजन आहे बरं का. तर याला म्हणतात ऑक्सिजन. तर असे वायू, अनेक वायू आहेत म्हणजे वायू. आणि 5वं तत्व आहे पोकळी, त्याला आकाश म्हणतात. या 5 तत्वांचं मिक्सिंग, पंचीकरण म्हणजे हे जगत आहे. झालं का नाही. हा देह सुद्धा या 5चाच बनलेला आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर या 5 पदार्थांचे आता त्याच्यात तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं होतं, आपली माणसं गेली, पहिले पूर्वज गेले का नाही आता आपले. मग पूर्वज गेले तर कुठे गेले, या 5 भूतात गेले. आणि आता नवीन तयार होत आहेत ते कुठून, पंचमहाभूत. पूर्वीच्या शुक्त्या अनेक मेल्या म्हणजे नष्ट झाल्या, कुठं, पंचमहाभूत. आणि नवीन शुक्त्या तयार होत आहेत कुठं, बरोबर आहे. पहिले रजत अनेक नाश पावली आणि परत रजतही उत्पन्न. सगळे पदार्थ नाश पावतात. बरं, लोखंड सुद्धा टिकाऊ आहे म्हणून टिकून ठेवू नका त्याला, नाश पावतात. ज्या वेळेला प्रलय होतो ना, त्यावेळेला सगळे पदार्थ नाश पावतात, परत उत्पन्न होतात. मग असं जर असेल तर पूर्वीच्या सृष्टीतले अनेक पदार्थांचे अवयव नंतरच्या सृष्टीतल्या पदार्थांच्या अवयवात मिक्स झालेले आहेत. लक्षात आलं का नाही, मिक्स झालेले. पहिल्या माणसांची हाडं या जमिनीत गेली, हाडापासून तिथं हाडं झाली का नाही, त्याची माती झाली, मातीतून ज्वारी उगवली, ती ज्वारी आम्ही खाल्ली, त्याची आमची हाडं बनली, आमची हाडं मातीत गेली, पुढच्यांची नवीन आली. पाहणा, मग ह्याला एक सायकल आहे का नाही. याचाच अर्थ आहे की या सगळ्यातून ह्याच्यात सगळ्यांचे अवयव लोपलेले आहेत. म्हणून शुक्तीच्या ठिकाणी शुक्तीच आहे असं नाही, तर शुक्तीच्या ठिकाणी रजतही आहे. आणि रज्जूच्या ठिकाणी रज्जूच आहे असं नाही, तर रज्जूच्या ठिकाणी सर्पही आहेच. पटलं का नाही. म्हणजे सगळ्या पदार्थात सगळ्या पदार्थांचे अवयव असतात. हे पटलं का नाही तुम्हाला. सर्व पदार्थाचे अवयव पंचमहाभूतात आहेत. हा, सगळ्या पंचमहाभूतात आहेत. म्हणजे कोणी ज्या वेळेला म्हणतो हे माझं शरीर आहे, त्यावेळेला त्याचं शरीर किती लोकांच्या शरीरापासून बनलेलं आहे. तो माझं शरीर आहे, किती किती शरीराचे कितींचे अवयव असतील, तर अनेकांचे अवयवापासून बनलेले. शुक्ती देशात शुक्तीचे अवयवांबरोबर रजताचेही अवयव सदोदित असतात. सदोदित असतात. म्हणून प्रत्येक पदार्थात प्रत्येक पदार्थाचे अवयव आहेत. माझ्या शरीरात माझ्या पूर्वजांचे सुद्धा अवयव आहेत आणि माझ्याच पूर्वजांचे आहेत असं नाही, तर सगळ्यांच्या पूर्वजांचे अवयव माझ्या शरीरात आहेत.
मग रामानुजाचार्य म्हणतात त्यांना. गंधपदाला लागतं. चला सांगा पुढे. शुक्ती देशात शुक्तीचे अवयवाबरोबर रजताचेही अवयव सदोदित असतात. हा ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत त्याप्रमाणे रजताचेही अवयव सत्य आहेत. हा. मिथ्या नाही. बिलकुल. त्या सत्य रजत अवयवापासून हम्म. सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते. हा तर त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन प्रतीती येते. आता ते म्हणले आम्ही पाहायला गेलो, ज्या वेळेला जवळ गेलो त्या शुक्तीच्या, त्यावेळेला तिथं रजत नव्हतं. ते म्हटले ते शुक्तीमध्ये रूपांतरित झालं. कुठे रूपांतरित झालं? शुक्तीमध्ये. आणि ते म्हटले आम्हाला साप भासला त्यावेळेला, आणि आम्ही ज्या वेळेला प्रकाश टाकला त्यावेळेला रज्जू दिसला. साप कुठे गेला महाराज? ते म्हटले रज्जू स्वरूप झाला. आणि काही वेळेला तो सर्प म्हणून भासतो, काही वेळेला तो रज्जू म्हणून असतो. काही वेळेला शुक्ती असते, काही वेळेला रजत असतं. रजत सत्य आहे, शुक्ती सत्य आहे, सर्प सत्य आहे, आणि रज्जू सत्य आहे. सगळे काय आहेत? पटलं का नाही? सत्य आहे असं त्याचं म्हणणं आहे. चला ऐका. त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते. हा, तसंच- अशा शुक्ती ज्ञानाने रजताचा आपल्या अवयवांमध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. आपल्या अवयवामध्ये ध्वंस होतो. म्हणजे ज्या वेळेला सर्प भासला त्यावेळेला सर्पाचे अवयवापासून सर्प भासला, पण त्या अवयवांचा ध्वंस कुठं झाला? रज्जूच्या अवयवामध्ये झाला. म्हणजे तिथे ध्वंस होऊन तो रज्जू रूप झाला. आणि ज्या वेळेला भासतो त्यावेळेला तो त्यातनं बाहेर निघतो आणि सर्प रूपात येतो. जमतंय का नाही? हा, संगती बरोबर आहे का नाही? संगती सांगण्याला महत्व आहे. आता यांनी संगती सांगून असं त्यांचं मत मांडलेलं आहे. खंडन नाही याचं, पण आपल्याला ऐकायला काय अडचण आहे का? नाही, कारण आपण जर ऐकलं नाही तर तुम्हाला कळणार नाही. म्हणून जगत सत्य मांडणाराची मतं खंडित आहेत. केवळ अद्वैत तत्वज्ञानातच याचा विचार केला आहे. अद्वैताने याचं खंडन केलेलं आहे. आणि खंडन केलं म्हणजे नुसतंच मनाने खंडन केलं असं नाही, ते तात्विक याच्यात बसत नाही. चला ऐका. अशा प्रकारे हा अशा प्रकाराने रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ती रजतामध्ये हम्म. सत्य सर्पाची वा सत्य रजताचीच प्रतीती होते. म्हणून सत्ख्याती मानणे योग्य आहे. म्हणून सत्ख्याती मानणं योग्य आहे असं कोण म्हणतं? रामानुज म्हणतायत. ऐका महाराज याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मते आहेत. हा एकाचे मत खंडनपूर्वक दुसरा आपले मत सांगतो. बरोबर आहे. एकाचं खंडन करून पहिल्यापासून म्हणजे अगदी पार असत ख्यातीपासून योगाचारच्या आख्याती, अन्यथा ख्याती, नंतर आख्याती, नंतर सत्ख्याती, या 5 मतात परस्परांनी मतं मांडली आणि एक पुढे येणाऱ्यांनी मागच्यांचं खंडन